नमस्कार, मी अन्नपूर्णा अनु या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। तर आज आपण भाजी बनवत आहोत, मिक्स भाजी बनवत आहोत। तर पाहू शकता आपण घेतलेला आहे वांग, बटाटा, वाटाणा आणि कांदा, टमाटा, कोथिंबीर, कढीपत्ता। तर चला आता आपण पहिल्या प्रथम या भाज्या कट करून घेऊयात आणि स्वच्छ धुवून ठेवूयात। आता वांग आणि जो बटाटा आहे तो काळा पडतो, तर म्हणून आपण वांग आणि बटाटा पहिल्या प्रथम हे बटाट्याची जी सालं आहेत ती सालं काढून घेऊयात आणि मग वांग बटाटा आपण पाण्यामध्ये ठेवून देणार आहोत, जेणेकरून ते काळं पडू नये। ऍक्च्युली कापल्याबरोबर लगेचच आपण वांग आणि जे बटाटा आहे ते पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर आता एका टोपामध्ये आपण हे पाणी घेऊयात आणि पाण्यामध्ये वांग आणि बटाटा सोबत वाटाणे सुद्धा आपण टाकून देऊयात। आता अशाच पद्धतीने एक दोन पाण्यातून हे काढायचं आणि मग आपण याची भाजी बनवणार आहोत। तर आता कांदा आपण घेतलेला आहे, कांदा सुद्धा आपण बारीक चिरून घेऊयात। सोबत आपण टमाटाही बारीक चिरून घेऊयात, कोथिंबीर ही बारीक चिरून घेऊयात आणि कढीपत्त्याची पाने सुद्धा आपण सुट्टी करून घेऊयात। तर चला आता आपण फोडणी देऊयात भाजीसाठी। तर त्यासाठी आपण तेल घेतलेलं आहे। आता तेल पहिल्यांदा चांगलं गरम होऊ द्यायचं आणि मग आपण त्यामध्ये कढीपत्ता आणि थोडंसं जिरं, अर्धा चमचा जिरं ऍड करणार आहोत। आता जिरं आणि जो आपण कढीपत्ता घातलेला आहे तो चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आपण कांदा ऍड करूयात। आता कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा, चांगला कांदा ब्राउनिश होईपर्यंत भाजायचा आणि सोबत आपण कोथिंबीर सुद्धा ऍड करून घेऊयात। आता व्यवस्थितपणे हा कांदा आहे तो ब्राउनिश कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता आपला कांदा चांगला परतून झालेला आहे। तर पाहू शकता हे वाटण करून घेतलेलं आहे। तर अद्रक, लसूण आणि सुकं खोबरं हे वाटण करून घेतलेलं आहे। तर जवळजवळ एक 4-5 अद्रक लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रक आणि त्यानंतर सुकं खोबरं घ्यायचं आहे। एक पाव वाटी घेतलेला आहे आणि पाहू शकता आपला कांदा आता चांगला परतून तयार झालेला आहे। तर आता आपण टमाटा ऍड करूयात। आता टमाटा चांगला मऊ पडेपर्यंत आपल्याला हा चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। आणि मग आपण लाल तिखट ऍड करूयात। तुम्ही तेलामध्ये जेव्हा लाल तिखट ऍड करता त्यावेळी छान असा एक तव येतो किंवा एक मस्त असे लालसरपणा आपल्या भाजीला किंवा कालवणाला येतं। तर आता पाहू शकता आपण जो मसाला जे वाटण बनवलं होतं तर ते वाटण सुद्धा आपण ऍड केलेलं आहे आणि वाटण आपण घालून छान असे परतून घेऊयात व्यवस्थित तेलामध्ये।
आणि मग आपण भाजी यामध्ये टाकून देऊयात। तर आता ही भाजी मी धुवून घेतलेली आहे। ऍक्च्युली कापायच्या अगोदर जरी धुतलं तरीही चालेल। आणि आता ही भाजी सुद्धा आपण व्यवस्थितपणे या सर्व वाटणामध्ये आणि आपण घातलेल्या साहित्यामध्ये परतून घेऊयात, जेणेकरून भाजीला छान अशी चव येईल। आणि त्यासाठी आपण यामध्ये काही मसाले सुद्धा ऍड करणार आहोत, तर त्या मसाल्यांमुळे सुद्धा आपल्या भाजीला छान अशी चव येणार आहे। तर आता तुम्ही कोणताही मसाला भाजीचा असेल तर तो मसाला तुम्ही ऍड करू शकता। मग खडा मसाला किंवा तुमच्याकडे जर मसाल्याची पावडर असेल खड्या मसाल्याची तीही ऍड केली तरीही चालेल। आणि त्यासोबत थोडंसं चिमूटभर मॅजिक मसाला आपल्याला ऍड करायचा आहे। आणि मग ही भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे। अगदी नकळत मॅजिक मसाला ऍड करायचा आहे। आणि खडा मसाल्याची पावडर असेल किंवा तुमच्याकडे कोणत्याही भाजीची जी काही पावडर असेल तर ती सुद्धा तुम्ही यामध्ये ऍड करू शकता। आणि मग आपण पाणी घालून घेऊयात। आता वाटाणे जर कोवळे असतील तर वाटाणे पटकन शिजतात, पण वाटाणे जर कडक असतील तर वाटाणे शिजायला थोडा वेळ लागतो आणि थोडंसं जास्त पाणी ओतावं लागतं। तर आता आपण हे पाणी आता अर्धा ग्लास मी ओतलेलं आहे, अर्धा ते पाऊण ग्लास। आणि आता आपण हे झाकून ठेवणार आहोत। गॅस जे आहे ते आपल्याला मीडियम करायचं आहे आणि व्यवस्थितपणे आपण हे झाकून शिजू द्यायचं आहे। आता उकळा येत आहे तर गॅस आपण मीडियम करायचा आणि मग आपण वरतून प्लेट ठेवून द्यायचं। आता पाहू शकता मध्ये मध्ये मी पाहत होते आणि पाहू शकता आपली छान अशी ही भाजी तयार झालेली आहे। सर्व जे आपण साहित्य घातलेलं होतं ते छान असं शिजलेलं आहे आणि भाजीला एक छान अशी चव आलेली आहे। आता मी तुम्हाला एक गंमत सांगेन की तुम्ही याच्यामध्ये थोडंसं जर तुमच्याकडे पास्ता मसाला असेल तर तो जरी तुम्ही या भाजीमध्ये ऍड केला तरीही छान अशी टेस्टी येते। तर तुम्ही वाटल्यास ट्राय करून पहा, तुम्हाला आवडली तर मला कमेंटमध्ये सांगा। आणि पाहू शकता मस्त अशी आपली ही जी भाजी आहे ती तयार झालेली आहे। मिक्स भाजी म्हटलात तरीही चालेल किंवा वांग बटाटा आणि वाटाण्याची भाजी म्हटलात तरीही चालेल। खूपच टेस्टी अशी भाजी तयार होते, पण वांगी मात्र आपण फ्रेश घ्यायची आहेत आणि वाटाणे सुद्धा चांगले कोवळे पाहून घ्यायचे, जेणेकरून आपली भाजी पटकन शिजेल आणि छान अशी चव सुद्धा येईल। आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल। आणि व्हिडिओ पूर्ण पाहायचा आणि कमेंट सुद्धा करत जा छान छान, त्यामुळे मला सुद्धा नवनवीन रेसिपीज बनवायला म्हणजे प्रोत्साहन मिळेल। थँक्यू, मनापासून धन्यवाद।